आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ताची महत्त्वाची बातमी समोर येते। देवेंद्र फडणवीस हे सिद्धिविनायकाच्या मंदिरात पोहोचलेले आहेत। सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून शपथविधीपूर्वी देवेंद्र फडणवीस हे प्रभादेवी इथे असणाऱ्या सिद्धिविनायक मंदिरात दाखल झालेत। फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे सिद्धिविनायक मंदिरात पोहोचलेत। सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर मुंबईची ग्रामदेवता अशी ओळख असणाऱ्या मुंबादेवीला ते जाणार आहेत आणि तिथेही ते दर्शन घेणार आहेत। अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं। अक्षय, काय सध्याचे तिथले अपडेट्स? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्यासोबत काही पक्षातील महत्त्वाचे नेते सागर बंगल्यावरनं सिद्धिविनायकच्या दिशेने रवाना झालेले आहेत। काही वेळातच या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे पोहोचतील। ज्या पद्धतीचं कॅम्पेन आणि ज्या पद्धतीचे बॅनर्स सध्या मुंबईमध्ये लागलेले आहेत की महाराष्ट्र आता थांबणार नाही, तर गतिशील महाराष्ट्रासाठी सिद्धिविनायक बाप्पाचा आशीर्वाद देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून घेतला जाईल। तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाईल आणि त्यानंतर राज्याचा गाडा हाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस मंत्रालयातील 6व्या मजल्यावरती विराजमान होतील। त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं जाणार आहे। 2014 मध्ये ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यात आली होती, त्यावेळी देखील देवेंद्र फडणवीस यांनी सिद्धिविनायक मंदिरात येऊन दर्शन घेतलं होतं आणि गणरायाचे आशीर्वाद घेतले होते। यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुंबईचं ग्रामदैवत असलेल्या मुंबादेवी मंदिर परिसरात जातील। त्या ठिकाणी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या दर्शन घेत आपण ही सध्या या ठिकाणची परिस्थिती बघतोय। जे वातावरण या ठिकाणी सध्या तयार झालेलं आहे, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि प्रज्ञा ही दृश्य बघतोय। देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे काही तासांतच होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये पोहोचत आहेत आणि गाड्यांचा ताफा आणि पोलीस सुरक्षेच्या दृष्टीनं तैनात झालेले आहेत, कारण देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत। आणि यासोबतच देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा जर बघितली तर कालपासनं सुरक्षेत काहीशी वाढ केली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतं आणि सिद्धिविनायक परिसरामधली सगळी वाहतूक थांबवण्यात आलेली आहे। यापूर्वी काही नेते आणि माध्यम प्रतिनिधी यांनाच फक्त मंदिर परिसरामध्ये प्रवेश देण्यात आला आणि यानंतर कुठल्याही भक्तांना जो प्रवेश आहे या काही ठराविक दारातनं नाकारण्यात आला। थेट देवेंद्र फडणवीस यांची गाडी सिद्धिविनायक मंदिराच्या आवारामध्ये येईल आणि त्यानंतर सिद्धिविनायकाचं दर्शन देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून घेतलं जाईल। ही सगळी भाजपाचे काही आमदार असतील, काही नेते असतील, ते देखील काही वेळापूर्वी या ठिकाणी दाखल झाले होते। सागर बंगल्यावरनं देवेंद्र फडणवीसांचा ताफा अवघ्या काही मिनिटात सिद्धिविनायक मंदिरामध्ये आता पोहोचणार असल्याचं आपल्याला बघायला मिळणार आहे। आणि यासाठी आपण बघतोय एकूणच आज नेक है तो सेफ है असेल, महाराष्ट्र आता थांबणार नाही असेल आणि यासोबतच ज्या प्रकारचा आशीर्वाद, मतरूपी आशीर्वाद संपूर्ण राज्यातील जनतेने भाजपाला दिला, त्याबाबतची कृतज्ञता हे गणरायाचरणी व्यक्त करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आज या ठिकाणी येत असल्याचं सांगितलं जात आहे। कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण जर बघितलं तर हिंदू संस्कृतीनुसार गणरायाच्या पूजेने करतो आणि अर्थातच महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येत आहे, देवेंद्र फडणवीस शपथ घेत आहेत, तर स्वाभाविक देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आज गणरायाला साकडं घातलं जाईल। महाराष्ट्राला विविध संकटाचा सामना गेल्या अनेक काळांपासून करावा लागतोय। यासोबतच महाराष्ट्राला ओला दुष्काळ असेल, सुखा दुष्काळ असेल, अशा अनेक नैसर्गिक आपत्ती देखील महाराष्ट्राने बघितलेल्या आहे। त्यामुळं हे राज्य चालवत असताना हे अशा प्रकारचे विघ्न या राज्याला किंवा सरकारला येऊ नये, जेणेकरून सरकार अडचणीत येईल किंवा महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता अडचणीत येईल, अशा पद्धतीचं कुठल्याही गोष्टी या संपूर्ण महाराष्ट्रात घडू नये आणि हे विघ्न दूर व्हावे, या पद्धतीचं साकडं या निर्विघ्न बाप्पाला घातलं जाईल। आपण बघतोय देवेंद्र फडणवीसांचा ताफा, पुन्हा एकदा प्रज्ञा, देवेंद्र फडणवीसांचा ताफा आणि यासोबतच देवेंद्र फडणवीसांचे सुरक्षा रक्षक। गाडीत आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस आहेत, चंद्रशेखर बावनकुळे आहेत, गिरीश महाजन आहेत, ही सगळी आणि त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांचे जे OSD आहेत ते OSD देखील या ठिकाणी दाखल झालं असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। आता काही वेळातच देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून दर्शन घेतलं जाईल आणि यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुंबादेवीच्या दिशेने रवाना होतील आणि त्यानंतर सागर बंगल्याच्या दिशेने देवेंद्र फडणवीस जातील। आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची नक्कीच आणि इथे दृश्य बघतोय देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत आणि दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिरामध्ये ते दाखल झालेले आहेत।
शपथ घेण्यापूर्वी, मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेण्यापूर्वी येता काळ हा 5 वर्षांचा निर्विघ्नपणे जावो अशी गणराया चरणी प्रार्थना करण्यासाठी ते इथे पोहोचलेले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे हे देखील देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आहेत. सध्या ते इथे पोहोचलेले आहेत, दर्शन घेण्यासाठी म्हणून आलेले आहेत आणि सिद्धिविनायक ट्रस्टच्या वतीनं त्यांचं स्वागत केलं जातंय. त्यानंतर मंदिरात जाऊन ते आता दर्शन घेतील. यावेळेला महाजन सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. गिरीश महाजन आणि चंद्रशेखर बावनकुळे असे काही मोजकेच नेते त्यांच्या सोबत आहेत. सपत्नीक ते इथे आलेले नाहीये दर्शनासाठी, मात्र आता गणरायाचं दर्शन घेऊन संपूर्ण महाराष्ट्राचा गाडा हाकण्याचं एक महत्वाचं काम आता त्यांच्या हाती काहीच तासांमध्ये सोपवलं जाणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचं काम आता मला करून दाखवायचं आहे, असं भाष्य त्यांनी केलेलं होतं. आमच्यावर दाखवलेला हा विश्वास ही आमची जबाबदारी वाढवणारा आहे, असंही त्यांनी म्हटलेलं होतं. एकीकडे तुम्ही विश्वास दाखवला त्याबद्दल आनंद आहे, मात्र जबाबदारी वाढतीये याचंही भान आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावरची वाढलेल्या जबाबदारीचं सुतोवाच केलेलं होतं आणि हीच जबाबदारी पेलण्याची ताकद येऊ यासाठी सिद्धिविनायकाच्या चरणी दर्शन घेण्यासाठी ते दाखल झालेले आहेत. सिद्धिविनायकाचं ते दर्शन घेतील आणि त्यानंतर मुंबईची ग्रामदेवता मुंबादेवी, ज्या मुंबादेवीच्या नावावरूनच मुंबई या नगरीला नाव मिळालेलं आहे, त्या मुंबादेवीचं दर्शन घेण्यासाठी पोहोचतील. सध्या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी ते आलेले आहेत. प्रभादेवी हा इथला सगळा परिसर आहे. प्रभादेवी नावाची ही देवी ही सुद्धा या परिसराचं ग्रामदैवत म्हणून ओळख असणारी देवी. याच परिसरात गणपतीचं मंदिर, जे सिद्धिविनायक गणपती मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे, तिथे दर्शनासाठी ते आलेले आहेत. इथे दर्शन घेतल्यानंतर आता पुढचा कार्यकाळ हा सुकर व्हावा आणि महाराष्ट्राचं हे गाडं हाकणं सोपं जावं यासाठी ते दर्शन घेतील. सगळी कार्य पुढची निर्विघ्नपणे पार पडावीत यासाठी ते दर्शन घेत आहेत. सिद्धिविनायकाच्या चरणी आलेले आहेत. अधिक माहिती घेतोय अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं. अक्षय, महाराष्ट्रासमोरची आव्हानं खूप मोठी आहेत. त्यांनी वक्तव्य केलेलं होतं त्याप्रमाणे ही जबाबदारी आहे आणि आता जबाबदारी वाढली आहे, त्याचं भान आहे आणि म्हणूनच देवाचं दर्शन घेऊन आता पुढच्या कार्याला ते सुरुवात करतील असं म्हणता येईल. नक्कीच प्रज्ञा, आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस हे आता गणरायाचं दर्शन घेऊन पुढच्या त्यांच्या सरकार स्थापनेला सुरुवात करतील. आज सायंकाळी जरी शपथविधी होऊ घातला असेल तरी सकाळी देवेंद्र फडणवीस आता काही नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन पहिल्यांदा घराबाहेर पडले आणि सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस सिद्धिविनायक मंदिरामध्ये पोहोचलेले आहे. या महाराष्ट्रात जी सध्या परिस्थिती आहे, इतर जे महत्वाचे प्रश्न संकट महाराष्ट्रासमोर उभी आहेत, बेरोजगारीचा असेल, यासोबतच सुजलाम सुफलाम महाराष्ट्र व्हावा यासाठी महाराष्ट्रातले अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, हे देखील लवकरात लवकर निर्विघ्नपणे पूर्ण व्हावे, कुठली त्यात बाधा येऊ नये यासाठीचं साकडं गणरायाकडे देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून घातलं जाईल आणि ज्या अपेक्षित अशी प्रगती देवेंद्र फडणवीस आणि अर्थात महायुती सरकारला अपेक्षित आहे, ती त्या प्रगतीत कुठली बाधा येऊ नये यासाठी स्वाभाविकच आज देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी देखील एक भावनिक क्षण आहे असं म्हणता येईल. कारण 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. 2019 मध्ये त्यांना पूर्ण काळ मुख्यमंत्री राहता आलं नाही. त्यांच्या हातातनं निसटतं मुख्यमंत्रीपद गेलं आणि त्यानंतर आता पुन्हा महत् प्रयत्नानंतर जे राज्यातल्या घडामोडी घडल्या, 2019च्या निवडणुका झाल्या, युतीमध्ये शिवसेना भाजपाने एकत्र निवडणुका लढवल्यानंतरही मुख्यमंत्री पदाच्या वादावरनं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्षात राहावं लागलं आणि या सगळ्या गोष्टी ज्यावेळी होत होत्या त्यावेळी पुन्हा एकदा महायुतीचं सरकार 2.5 वर्षापूर्वी स्थापन झालं. मात्र त्या सरकारमध्येही देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदावरच त्यांना समाधान मानावं लागलं, पण मुख्यमंत्रीपद त्यांच्या वाट्याला आलं नाही. आणि त्यानंतर आता जे काय घडामोडी घडल्या आणि मोठं यश भाजपाला आलं, मोठ्या संख्येनं भाजपाचे आमदार निवडून आले, त्यानंतर आता पुन्हा एकदा ही संधी मिळते आहे देवेंद्र फडणवीस यांना. त्यामुळं ही संधी मिळत असताना आता पुन्हा एकदा गणरायाच्या दर्शनानं कुठल्याही प्रकारची बाधा येऊ नये, पूर्ण 5 वर्षाचा कार्यकाळ देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाचा मिळावा यासाठीच काही घराणं देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गणरायाकडे घातलं जाईल. नक्कीच कोणतीही जबाबदारी आली ती समर्थपणे पार पाडायची अशी त्यांची वृत्ती आतापर्यंत आपण पाहिलेली आहे. विरोधी पक्ष नेता म्हणून सुद्धा अतिशय सक्षम पद्धतीनं सरकारला नामोहरम करण्याचा प्रयत्न फडणवीस करताना आपण पाहिलेले आहेत आणि आता सिद्धिविनायकाच्या चरणी ते
दर्शन घेण्यासाठी पोहोचतायत. सिद्धिविनायक ट्रस्टच्या वतीनं काही विशेष काळजी घेण्यात आलेली आहे का, विशेष खबरदारी घेण्यात आलेली आहे का अक्षय? कारण स्वतः होऊ घातलेले मुख्यमंत्री दाखल झालेत. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट कडनं म्हणण्यापेक्षा मुंबई पोलिसांच्या वतीनं कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. ज्या मार्गावरनं होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गाडी जात होती, तो मार्ग, त्या मार्गावरील इतर वाहनांची रेलचेल ती काही वेळासाठी थांबवण्यात आली होती आणि थेट मंदिराच्या आवारात देवेंद्र फडणवीस यांची गाडी गेलेली आहे. मंदिर सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे जे काही पदाधिकारी असतील या सोबतच आपण जर बघतो की मुंबई पोलिसांचे अधिकारी आणि इतर स्थानिक भाजपाचे पदाधिकारी, आमदार, निकटवर्तीय जे आहेत त्यांच्यासोबत त्यांचे संकटमोचक म्हणून मानले जाणारे गिरीश महाजन हे त्यांच्या सोबत आहेत. त्यांच्या माध्यमातून आता गणरायाला साकडं घातलं जात आहे. एकूणच आपण जर बघितलं तर मंदिर परिसरात आज तशी गर्दी दर्शनासाठी कमी आहे. त्यामुळं भक्तांची गर्दी थांबवण्याचा काही वेगळ्या प्रकारे थांबवण्याचा प्रश्न आला नाही. कारण आतमध्ये आपण जर बघतोय गाभाऱ्यात गर्दी कमी आहे आणि गाभाऱ्याला येणारे ज्या रांग आहे त्या वेगवेगळ्या दिशेने येतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे थेट मंदिराच्या गाभाऱ्यात गेले आणि त्यांच्या माध्यमातून आता पूजा अर्चना केली जाते. नक्कीच, अर्थातच आजचा दिवस महत्वाचा आहेच. एकतर शपथविधी सोहळा या निमित्तानं तो महत्वाचा आहेच, मात्र त्याबरोबरीनं हिंदू संस्कृतीनुसार मार्गशीर्ष मधला गुरुवार आणि तोही पहिला गुरुवार म्हणून या दिवसाचं एक वेगळं औचित्य सांगितलं जातं. अनेक गृहिणी मोठ्या प्रमाणात पूजा करताना पाहायला मिळतात, देवीची आराधना पूजा अर्चना करताना पाहायला मिळतात. त्यामुळे एक वेगळं महत्व मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं आहे. त्या अनुषंगानं आज या ठिकाणी पोहोचल्यानंतर काही वेगळी पूजा अर्चना होणार आहे की केवळ आरती होणार आहे? काय अधिक माहिती? माहिती आपल्याला काही वेळापूर्वी मंदिर प्रशासनाकडनं दिली. त्यानुसार देवेंद्र फडणवीस हे काही मिनिटांसाठी या ठिकाणी दाखल होतील आणि त्यांच्या माध्यमातून गणरायाचं दर्शन घेतलं जाईल, इतकीच माहिती मिळाली. कुठली विशेष पूजेचं कुठल्याही आयोजन सध्या तरी सिद्धिविनायक मंदिरामध्ये करण्यात आलेलं नाही. मात्र देवेंद्र फडणवीस हे ज्यावेळी दर्शन घेतील त्यावेळी उपस्थित त्या ठिकाणच्या जे पंडितजी असतील, जे गुरुजी असतील त्यांच्या माध्यमातून मंत्रोच्चार केला जाईल आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे दर्शन घेऊन पुन्हा मुंबई देवीच्या दिशेने रवाना होतील.